हिंग ग बाई काय करायला ग? हिंग माय तुम्हाला कोणत्या अँगलने मी बाई दिसायले? जवान आहे मी जवान. मला ताई म्हणा नसतं आकांक्षा बेब म्हणा. नुसतीच फुगीर फुटाणं आहे माय हे बाई तर. बाई आहेस तर बाईच बनणार की आम्ही. बाई नाहीये पोरगी आहे. आकांक्षा बेब म्हणा. आकांक्षा बाई कळालं का रे तुलाही? आकांक्षा म्हणायचं मला. हा तुम्ही बी आकांक्षाच म्हणायचं. माय मंगू मग ताई एवढ्या शेळ्या म्हैशी आहेत एवढं दूध तुम्ही काय करणार आहो? काय करते म्हणजे दूध पुन्हा अख्खा नांदेड घेते आमच्याकडून माहिती काय? नांदेड मधले लोक घेतात तर घेतात आणि अंबानी सुद्धा आमच्याच म्हशीचं दूध नेते. हे शेळी दिसायली का? याच्यासोबत फोटो काढायला सुद्धा अंबानी आला होता आमच्या घरी. ही शेळी दिसायली काय? ही शेळीच फक्त 200 कोटीची आहे म्हणून तर मी हिला मांडीवर बसून घेतले. लय जीव आहे माझा प्राण्यामध्ये. मंगू आहे ह्याचं नाव. हे कोंबड्या दिसायलेत काय तुम्हाला? हे कोंबड्या फक्त 200 करोडच्या एक कोंबडी आहे. कळालं का तुम्हाला? अहो लय आमच्याकडे आम्ही एवढे अमीर आहे ना. फक्त आम्ही दाखवत नाही ती गोष्ट अलग आहे हो. बस बाकी पैसा लय आहे आमच्याकडे. इन्कम टॅक्स वाल्यांना सांगू नका नसता रड मारायची आहे बाबा. आता काय सांगू ताई तुम्हाला? आमच्या इथं ना माच्या ना फक्त शेळ्यालाच पाहिजेत आणि वेगवेगळ्या ड्रिंक्स म्हणताना म्हशीला कोंबड्याला ते तर अलगच असते. होय काय ग माय लय श्रीमंत दिसायला हो. लय श्रीमंत आम्ही. ए बाई शेळ्याला आणि म्हशीला पाणी पाजलीस की नाहीस? हा 5 वाजले. चल उठ लवकर. हो उठायला बाई तर आम्हाला छाय वाटाली इथं तिनं मोठ्या म्हशी मारावी. होय हो कामालाच आहे. चल मी येतो बाई. भांड फोडलं या भाड्यानी. कोणाला म्हणली का भाडं? उठ. भांड